Okay, well, let's start. So let me know whether my voice is audible or not. आवाज ऐकायला येतो का माझा सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, fine. So today we are going to start the lecture of communication skills. Okay. So you might be just wondering that it is first day. Number of questions will be there in your mind, that new teachers and what they are going to teach, what is communication skills and others. Okay, so before starting, first of all, I will introduce myself and then I will start. Okay. So I am Rahul Nagne. I am from Upri, Tehsil, Pandharpur. I have completed my BA from Solapur University and MA from Pune University. With that, I have experience of teaching English 8 years. So I have taught students from different backgrounds, from school to college. And as far as our subject is concerned, communication skills, we will be learning how to learn communication skills, how we can improve our soft skills. And in this semester, we people will be dealing with other number of activities. म्हणजे जसं जसं आपण पुढे जाऊ तसं अगदी कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे काय आणि त्यामध्ये काय काय येतं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन कळणार आहेत. आणि त्याचबरोबर मी तुमचं सुद्धा इंट्रोडक्शन घेणार आहे, पण ते आज नाही. आफ्टरवर्ड्स आय विल टेल यू की व्हॉट एक्झॅक्टली यू पीपल आर गोइंग टू डिस्कस in your introduction, and then I will ask you one by one to introduce yourself. Okay, तर आता जर स्क्रीन तुमच्या समोर आहे, विजिबल असेलच, दिसते ना स्क्रीन वरती स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर FY BTech असं सगळं? Yes, sir. ओके, फाईन, गुड. नाउ ऑल यू पीपल पे अटेन्शन. आता तुम्हाला झूम कसं वापरायचं आणि झूमचे जर काही डिफिकल्टीज असतील कुणाला तर तुम्ही विचारू शकता. कुणाला काही अडचण आहे का झूम वापरण्यासाठी, झूम ऍप वापरण्यासाठी? म्यूट करणं असेल, अनम्यूट करणं असेल किंवा चॅटमध्ये एखादा मेसेज पाठवणं असेल, तर याबद्दल कुणाला काही अडचण असेल तर ते तुम्ही विचारू शकता. दुसऱ्या केसमध्ये तुम्हाला तुमचे व्हिडिओ ऑफच ठेवायचे, तुमचे व्हिडिओ चालू ठेवायचे नाहीयेत. आणि जर काही प्रश्न विचारायचे असतील तर त्या केसमध्ये तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करू शकता आणि प्रश्न विचारू शकता, किंवा तुमचा प्रश्न तुम्ही चॅट बॉक्समध्ये सुद्धा टाकू शकता. या पद्धतीने आपल्याला जायचंय. इतर वेळेस मात्र आपला कुठल्याही प्रकारचा आवाज, एक्सटर्नल नॉईज, कारण जिथं आपण बसलेलो असतो तिथला आवाज, कुठला गोंगाट वगैरे इतर कुणाला जाणार नाहीये, याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची. ओके, सो लेट स्टार्ट. आपलं डिपार्टमेंट फर्स्ट इयरला आहे आपण, FY BTech. जरी तुम्हाला मिळताना सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग वगैरे जरी मिळालं असेल तरी आपण फर्स्ट इयर मध्ये सगळे कॉमन असतो. त्यामुळं इथं आपण फर्स्ट FY BTech या डिपार्टमेंटच्या संदर्भामध्ये आहे. सो लेट स्टार्ट. पुढे आज आपण काय बघणार आहोत ते मी सांगणार आहे. सो नेक्स्ट स्लाइड यू विल सी फर्स्ट दॅट C116. काय आहे C116? इट इज आवर कोर्स कोड. द कोर्स वी आर गोइंग टू लर्न इट इज कम्युनिकेशन स्किल्स. काय शिकतो आपण? कम्युनिकेशन स्किल्स शिकतो आपण या सेमिस्टर मध्ये. अँड इन दिस कम्युनिकेशन स्किल्स यू पीपल विल बी लर्निंग नंबर ऑफ अदर थिंग्स. पण त्याच्या अगोदर हे टायटलच माहिती असायला पाहिजे आपल्या सब्जेक्टचं, कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे काय. तर याच्यामध्ये सुद्धा दोन शब्द आहेत बघा. पहिला शब्द आहे तो म्हणजे कम्युनिकेशन आहे आणि दुसरा शब्द जो आहे तो स्किल्स आहे. तर मी प्रत्येक शब्द परत एकदा एक्सप्लेन करणार आहे.
सुरुवातीला आपण कम्युनिकेशन बद्दल बोलूया. लेट्स टॉक अबाउट कम्युनिकेशन. सो व्हॉट इज कम्युनिकेशन? एनीबडी ऑफ यू नो कम्युनिकेशन? कुणाला माहिती असेल तर यू कॅन टेल मी. जर कुणाला माहिती असेल तर तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करा आणि बोला. मराठीमध्ये तुम्ही त्याला संभाषण म्हणू शकता, संप्रेषण म्हटलं जातं ते सुद्धा. मला मराठीचं हे नको आहे. संप्रेषण म्हणजे काय किंवा कम्युनिकेशन म्हणजे काय, त्याची प्रोसेस काय, थोडक्यात सांगता येत असेल कोणाला तर तुम्ही सांगू शकता. Well, communication means interaction between two persons or two or more than three persons. Yes, you're right, Prajna. It is interaction between minimum at least two persons should be there. So all people will just get an idea what exactly communication is. So when we think of two people or when two people will come together, दोन व्यक्ती एकत्र येतात, what happens? Of course, you can imagine your situation. तुम्ही तुमच्या मित्राला भेटताय किंवा मैत्रिणीला तुम्ही भेटताय, तर त्या केसमध्ये what happens? Immediately you start chatting. So what happened yesterday? Where did you go and what did you buy? गप्पा सुरू होतात की नाही, काय झालं, काल काय केलं आणि आपण काय करणार आहोत, आपले प्लॅन्स असतात. वेगवेगळ्या गोष्टींबद्दल वी स्टार्ट डिस्कसिंग. ओके, सो देअर ऍट लिस्ट टू पर्सन्स आर. टू आर, वन इज स्पीकर, म्हणजे तुम्ही स्वतः एक आहात आणि दुसरा तुमचा मित्र आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही बोलताय, यू आर एक्सप्रेसिंग युअर सेल्फ, यू आर सेंडिंग युअर थॉट्स अँड आयडियाज, इमोशन्स टू युअर फ्रेंड्स अँड अनदर पर्सन इज रिसिव्हर. तो ऐकतोय तुम्ही काय सांगताय ते, आणि मग लगेचच तुमचे रोल चेंज होतात. अगोदर तुम्ही बोलत होता आणि तुमचा मित्र ऐकत होता. इन अनदर सिच्युएशन तुमचा मित्र बोलत असणार आहे आणि तुम्ही ऐकत असणार आहे. सो दॅट इज कम्युनिकेशन. ओके, सिम्पली अंडरस्टँडिंग इच अदर. दुसरा काय बोलतोय ते ऐकून घ्यायचं आणि आपण काय बोलतोय ते इतरांना समजून सांगायचं. दॅट इज कम्युनिकेशन. अँड कम्युनिकेशन टेक्स प्लेस एव्हरीवेअर. दुसरी गोष्ट, आता हे कम्युनिकेशन जर कळालं असेल की दोन व्यक्ती किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती वेन दे कम टुगेदर अँड इंटरॅक्ट, नॉट नेसेसरीली कम टुगेदर, तुम्ही मोबाईलवरून पण बोलू शकता किंवा अदर मीन्स यू कॅन यूज. सो दॅट टाइम कम्युनिकेशन टेक्स प्लेस. But it takes place everywhere. When you are at your home, so might be you are hungry, you ask your mom to serve you food. Maybe you are thirsty, you get a glass of water from mother, or you need some new dress, mobile, something. So that time you simply demand it to your parents and your parents provide it. म्हणजे मला मोबाईल नवीन विकत घ्यायचा आहे, मी माझ्या पॅरेंट्सना सांगतो, पॅरेंट्स मला मोबाईल विकत आणून देतात. हिअर इट इज ऑल्सो कम्युनिकेशन. So communication takes place everywhere. Okay. So I think that somebody has kept your mic unmuted. ज्यावेळेस आपलं बोलायचं झालं असेल तर आपण प्रत्येक जण आपला माईक चेक करा, कोणाचा माईक अनम्युटेड आहे तो म्यूट करा. ओके, तर कम्युनिकेशन कळलं असेल की सिम्पली वी हॅव टू टॉक. देन लेट्स गो टू द नेक्स्ट वर्ड, दॅट इज स्किल. इट इज स्किल्स. ओके, I'd like to suggest Jyoti, Prajakta. I'm frequently telling that you people have to mute your mic.
सर तुमचा आवाज येत नाहीये. सर तुमचा आवाज येत नाहीये. Is it audible? Yes, sir. Fine. Yes, sir. Fine. So maybe that because of that other external noises come, because of that I got muted. माझा सुद्धा mic mute होता. So now it is fine. I think that you people are able to listen me. And Adarsh has sent me some message that voice problem are created. Okay, fine. All right. आता सगळेजण व्यवस्थित असेल तर let's talk about another word, skills. So what is a skill? Can anybody tell me what is a skill? स्किल म्हणजे काय कोणाला माहिती आहे का? मराठीमधून सांगितलं तरी चालतं. इट इज नॉट नेसेसरी दॅट यू शुड यूज इंग्लिश. तर तुमच्याकडे असलेली कला. ओके फाईन. Other activities. येस प्रज्ञा. थोडक्यात कौशल्य. Yes. All right. So it is a kind of ability to do a certain thing in a particular way. एखादी गोष्ट एका विशिष्ट पद्धतीने करणे त्याला आपण स्किल्स म्हणू शकतो. अँड देअर कुड बी अ नंबर ऑफ स्किल्स. वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स असतात. मे बी एक स्विमिंग आहे. स्विमिंग हे स्किल आहे. तुम्ही जर इतरांपेक्षा फास्ट स्विम करताय किंवा बाईक राईड करताय, तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने बाईक राईड करताय, दॅट कॅन बी युअर स्किल. अँड वेन स्किल कॅन बी अचीव्ड, कधी एखादं स्किल अचीव्ह करू शकतो इफ यू हॅव sufficient practice, then only that skill will be achieved. तो अनेक वेळा एखाद्या गोष्टीचा सराव केल्यानंतर ते स्किल बनतं आणि तुम्ही ते अचीव्ह करू शकता. आणि ते स्किल जेव्हा तुमच्याकडे असतं ते फक्त तुम्हीच यूज करू शकता. सर्व लोकांकडे स्किल असू शकत नाहीये कारण तुम्ही त्यावरती मेहनत घेतलेली आहे. यू हॅव प्रॅक्टिस्ड इट अँड दॅट्स वाय इट इज अ स्किल. मग आपण कम्युनिकेशन स्किल्स मध्ये कोणत्या प्रकारचं स्किल, कोणत्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचे? दॅट विल बी your ability to speak, express your thoughts and ideas. उद्या जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब करणार असाल तर त्यावेळेस तुम्हाला स्वतःला कशा पद्धतीने स्वतःच्या आयडियाज इतरांसमोर मांडता, तुम्ही कशा पद्धतीने इतरांच्या ऐकून घेता आणि तुमचं जे काही काम असणार, तुमचा जो काही जॉब असणार आहे तो तुम्ही किती चांगल्या पद्धतीने करत आहात, या सगळ्या गोष्टी या कम्युनिकेशन स्किल्स मध्ये येत असतात. मग त्यासाठी एक मीडियमची आवश्यकता आहे बघ. एक माध्यम गरजेचं आहे, मीडियम. सो व्हॉट दॅट मीडियम विल बी? दॅट मीडियम विल बी लँग्वेज. ओके. So because of this I'm not able to write well, but I wrote language. So language is a medium. एक माध्यम म्हणून आपण भाषेचा वापर करतो. So when we communicate in our home, in our society, with our friends, in the market, which language do we use? कोणती भाषा वापरतो आपण घरी बोलताना वगैरे? We use our mother tongue, मातृभाषा वापरतो. And there we don't find any kind of difficulty. Everything is fine when I just wanted to express my thoughts and ideas. Everything is fine when it is mother tongue. Now if you think of other language apart from mother tongue, जर आपण आता दुसऱ्या लँग्वेजचा विचार करूया, दुसरी लँग्वेज म्हणजे कुठली असणार आहे? English. Yes, of course. English will be the language of your profession. English will be language of your learning medium. So therefore, we need to think of English as a language of communication. आता इथून पुढे आपल्याला हे शिकायचंय की इंग्लिश मध्ये आपण कसं कम्युनिकेशन करू शकतो. मग आता इंग्लिश मध्ये जर कम्युनिकेशन करायचं असेल तर लेट मी नो की तुम्ही आतापर्यंत फर्स्ट स्टँडर्ड पासून 12th स्टँडर्ड पर्यंत इंग्लिश हा कंपल्सरी विषय शिकत आलेला आहे. एम आय राईट? म्हणजे जर कोणी नसेल तर त्यांनी मला सांगू शकतं की आम्हाला नव्हतं. पण ऍज पर माय इन्फॉर्मेशन फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड आपण सगळेजण इंग्लिश हा विषय शिकत आलेलो आहोत. अँड टुडे मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स, मॅक्झिमम स्टुडंट्स, दे आर नॉट एबल टू यूज इंग्लिश फॉर कम्युनिकेशन. बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना इंग्लिश मध्ये बोलता येत नाही किंवा इंग्लिश ही लँग्वेज आपली कम्युनिकेशनची लँग्वेज होऊ शकत नाहीये. अँड दॅट्स वाय वी पीपल आर हॅव्हिंग सम काइंड ऑफ फिअर. एक भीती आहे मनामध्ये इंग्लिशची. पण ही भीती आपल्याला काय करायची आहे? वी हॅव टू रिड्यूस इट अँड वी पीपल विल जस्ट improve ourselves with such a skill that at the place of job we'll be doing everything in English.
या 4 वर्षामध्ये असेल, इंजिनिअरिंगच्या पूर्ण कोर्समध्ये असेल, तर तुम्ही तुमच्या इंग्लिशवरती काम करणार आहात आणि प्रत्येक जण इंग्लिश बोलण्यासाठी शिकणार आहात. इज इट डिफिकल्ट? नो, इट इज नॉट डिफिकल्ट ॲट ऑल. तर तुम्ही मराठी बोलू शकता, तर तुम्ही इंग्रजी सुद्धा बोलू शकता, बट वी नीड टू प्रॅक्टिस. प्रॅक्टिस टू मास्टर अ स्किल. एखादी गोष्ट जर मास्टरी मिळवायची असेल तर त्याचा सराव करणं आवश्यक आहे आणि तो सराव आपण करत नाही आहोत. दॅट्स वाय वी आर लॅगिंग इट. ओके, सो दॅट वॉज टायटल ऑफ आवर सब्जेक्ट. आपल्या विषयाचं टायटल होतं कम्युनिकेशन स्किल्स, संभाषण कौशल्य. सो नाव कम टू द नेक्स्ट पॉइंट अँड दॅट इज टीचिंग स्कीम. टीचिंग स्कीम मध्ये आपल्याला प्रत्येक आठवड्यामध्ये काय असणार आहे याबद्दल इथं दिले बघा. थिअरीसाठी आपल्याला 1 तास असेल एका आठवड्यासाठी आणि लॅबोरेटरीमध्ये म्हणजे प्रॅक्टिकलसाठी 2 तास असणार एका आठवड्यामध्ये. आणि तुमचा कोर्स हा CBCS आहे, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आहे. त्यामुळं आपल्या थेअरीसाठी 1 क्रेडिट आणि प्रॅक्टिकलसाठी 1 क्रेडिट, असं 2 क्रेडिट असणार आहेत आपल्यासाठी. ओके, ही झाली टीचिंग स्कीम. नंतर एक्झामिनेशन स्कीम. तर एक्झाम स्कीम मध्ये काय असणार आहे बघा. आता परीक्षा ज्यावेळेस येते, वी डोंट हॅव एनी काइंड ऑफ थिअरी एक्झाम. ओके, सो कोणत्याही प्रकारचं थिअरी एक्झाम असणार नाहीये आणि आपला पूर्ण हा कम्युनिकेशन स्किल्स आहे हा सब्जेक्ट 50 मार्क्ससाठी असणार आहे, 50 मार्कांसाठी. आणि हे 50 मार्क कसे असतील, ते 50 मार्कामध्ये ISE 25 मार्कांची असणार आहे आणि ICA हे 25 मार्कांसाठी असणार आहे. आता हे ISE काय आणि व्हॉट इज ICA? फॉर दॅट वी आर गोइंग टू मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड. ISE किंवा ICA याच्यासाठी आपण पुढच्या स्लाइड कडे जाणार आहे. त्यासाठी मला सौरभ, रोल नंबर 20, यू पीपल डोंट डू एनिथिंग ऑन स्क्रीन. स्क्रीनवरती कुठल्याही प्रकारच्या रेषा ओढण्याचा किंवा इतर काही करण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. आय कॅन अंडरस्टँड हिअर. कोण काय करतं ते मला लगेच इथं कळतं. जर तुम्हाला प्रश्न असतील तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. जर तुम्हाला इतर कुठला आवाज येत नसेल, यू आस्क मी. दॅट वे वी पीपल हॅव टू डील. लेट्स सी. फर्स्ट वी विल टॉक अबाउट ISE. सो full form of ISE, it will be in semester evaluation. So in semester it means that throughout the semester, पूर्ण सेमिस्टर मध्ये होणारं जे इव्हॅल्युएशन आहे त्याच्यासाठी ISE असं आपण म्हणतोय. ओके, आता या ISE मध्ये काय, तर इट इज लाईक अ टेस्ट. तुमचे जसे चॅप्टर वरती टेस्ट होते किंवा एखाद्या ठराविक 1-2 चॅप्टर वरती जी टेस्ट असायची, चाचणी परीक्षा जशी असायची त्या पद्धतीची असणार आहे ही. अँड बेस्ड ऑन 3 थिअरी एक्झामिनेशन. किती असणार आहेत? एक 3 ISE एक्झाम्स होतील एका सेमिस्टरसाठी. ओके, आणि त्याच्यावरती एक क्वेश्चन्स दिले जातील तुम्हाला साधारणपणे, की बाबा 1-2 चॅप्टर आहेत, 2 चॅप्टरवरचे क्वेश्चन्स तुम्ही प्रिपेअर करायचे आणि त्यावरती तुम्हाला जे काही आन्सर करायचे या पद्धतीची ISE एक्झाम असणार आहे. आणि दुसरं म्हणजे जे काही ICA होतं त्या ICA संदर्भामध्ये, ICAचा फुल फॉर्म आहे इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट. ते सुद्धा आपण जस्ट प्रॅक्टिकल करणार आहोत लॅबमध्ये. आता कम्युनिकेशन स्किल्स मध्ये काय प्रॅक्टिकल असणार आहे, तर लँग्वेज लॅब असते. लँग्वेज लॅब मध्ये तुम्हाला जे काही एक्सरसाइज असतात ते एक्सरसाइज पूर्ण करायचे असतात. मग ते बेस्ड ऑन तुमचं आर्टिकल्स, प्रिपोजिशन, कंजंक्शन किंवा जे काही सिलेबस आहे त्यावरती बेस्ड तुम्हाला मिनिमम कमीत कमी 12 एक्सरसाइजेस काय करायचे असतात, पूर्ण करायचे असतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला 25 मार्क्स असतात. ओके, सर या पद्धतीनं वी पीपल हॅव 50 मार्क्स कम्युनिकेशन स्किल्स. कळतंय का? काय अडचण वगैरे येते? इज देअर एनी डिफिकल्टी? नो सर. No, sir. Okay. Okay, fine, good. So let's move towards the next slide. की आपण पुढच्या स्लाइड कडे वळूया की ज्यामध्ये तुमचे कोर्स ऑब्जेक्टिव्ह असतील. ओके, सो व्हॉट इज कोर्स ऑब्जेक्टिव्ह? कोर्स ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे थोडक्यात? जसं आपण मागं मी सांगितलं आपला सब्जेक्ट कम्युनिकेशन स्किल्स आहे. इफ आय आस्क यू अ क्वेश्चन, व्हाय शुड वी लर्न कम्युनिकेशन स्किल्स? जर मी विचारलं कम्युनिकेशन स्किल्स का शिकायचे, सो आन्सर फॉर दिस क्वेश्चन इट विल बी इन दिस 6 पॉइंट्स. काय शिकायचं कम्युनिकेशन स्किल्स? हे 6 पॉइंट आपल्याला सांगतील आपण कम्युनिकेशन स्किल्स का शिकायचं. सो लेट्स लर्न देम वन बाय वन.
So first of all, it says to make students understand English grammar and its application in communication. म्हणजे आपण ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश सब्जेक्ट शिकला असाल तर ग्रामर असायचं, आर्टिकल्स, प्रिपोजिशन, कंजंक्शन, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. ते बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असेल तिथं, पण बऱ्याच जणांना अगदी करेक्टली सॉल्व्ह करता येत. बट नेक्स्ट स्टेप इज इट्स ऍप्लिकेशन. फक्त ग्रामर येऊन चालेल का? नाही, तर ते अप्लाय सुद्धा करता यायला पाहिजे. आणि कसं अप्लाय करायचंय? वी पीपल नीड टू यूज लँग्वेज. सो हाऊ टू मेक अ सेंटेन्स, हाऊ टू राईट इट अप्रोप्रिएटली. सो फॉर दॅट हे आपल्याला कम्युनिकेशन स्किल्स मध्ये शिकायचंय. देन सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय शिकायचं कम्युनिकेशन स्किल्स? टू डेव्हलप रायटिंग स्किल्स अमॉंग स्टुडंट्स. आपलं रायटिंग स्किल्स आहे, ते रायटिंग स्किल्स सुद्धा काय झालं पाहिजे? डेव्हलप झालं पाहिजे. मग ते कसं होणार आहे रायटिंग स्किल्स? हिअर वी पीपल विल बी रायटिंग डायलॉग्स. जसे दोन व्यक्तींमधले संवाद असतात ना, ते डायलॉग रायटिंग असणार आपल्याकडं. तर ते डायलॉग लिहायचे. दोन व्यक्ती सपोज भेटल्या आणि त्या एखाद्या विषयावरती काय चर्चा करू शकतात, काय बोलू शकतात, ते आपल्याला इथं रायटिंग स्किल्स मध्ये असायचे. पॅरेग्राफ रायटिंग असू शकतं. एखादा विषय दिलाय, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला हा विषय देणार आहे की माय फर्स्ट डे इन द इन्स्टिट्यूट, किंवा कॉलेजमधला माझा पहिला दिवस. तर तुम्हाला ते लिहायचंय त्याच्यावरती. ऑल ऑफ यू आफ्टर मे बी 1 वीक वगैरे मी तुम्हाला हे लिहायला सांगणार आहे की हाऊ वॉज युअर फर्स्ट डे ऑफ युअर कॉलेज. ओके, तर अशा प्रकारचं रायटिंग स्किल तुम्हाला त्यामध्ये डेव्हलप करायचंय. कुठं? कम्युनिकेशन स्किल शिकत असताना. त्यानंतर नेक्स्ट आहे टू डेव्हलप अँड एनहान्स. एनहान्स माइट बी तुमच्याकडे नवीन शब्द तुम्हाला ज्यावेळेस असतील तर प्रत्येकाकडे नोटबुक असणार आहे, पेन असणार आहे. तुम्ही ते नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. अँड यू पीपल विल जस्ट ट्राय टू फाइंड द मिनिंग ऑफ सच वर्ड्स. काय शिकायचं कम्युनिकेशन स्किल्स? तर टू डेव्हलप आवर ओरल कम्युनिकेशन. तर ओरल कम्युनिकेशन म्हणजे कसं? कम्युनिकेशनचे 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला म्हणजे एक आपण रायटिंग म्हटलं, तर दुसरा हा ओरल असू शकतो. सो इन रायटिंग वी राईट and in oral we speak with the help of our mouth. Okay, so when you people will be talking to your colleagues, when you people will talk to your boss, your seniors, your juniors, so that time you are going to make it oral communication. So oral communication मध्ये काय काय येऊ शकतं? when you are going to appear for interview, तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, so there you are doing oral communication. Group discussion, you are doing oral communication. स्पीच, यू आर डुईंग ओरल कम्युनिकेशन. तर अशा पद्धतीने आपलं ओरल कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करणं हे सुद्धा त्यातून आपल्याला शिकायचंय. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 4 बघूया आपण. टू नर्चर रीडिंग अँड कॉम्प्रिहेन्शन स्किल्स ऑफ द स्टुडंट्स. रीडिंग अँड कॉम्प्रिहेन्शन स्किल्स काय असतील मग? नेक्स्ट ह्याच्यामध्ये सुद्धा यू पीपल माइट हॅव जस्ट एक्सपिरियन्स दॅट इन 10th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड बघा अनसीन पॅसेजेस असायचे. अनसीन पॅसेज मध्ये काय? एक पॅसेज दिलेला असायचा, यू हॅव टू रीड इट केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स बेस्ड ऑन इट. त्या उतार्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तो उतारा वाचून लिहायची असतात. तर आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. सेम इज हिअर. इथं सुद्धा तुम्हाला ती असणार आहे की एक पॅरेग्राफ असेल, तो पॅरेग्राफ वाचायचा आणि त्या पॅरेग्राफवरून प्रश्नांची उत्तरं लिहायची. दॅट इज रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना बघा इंग्लिश छान वाचता येतं पण कळत नाहीये. तर इथं आपल्याला फक्त वाचता येऊन चालत नाहीये, आपल्याला ते कळालं सुद्धा पाहिजे. फॉर दॅट वी विल स्टडी कम्युनिकेशन स्किल्स. त्यानंतर नेक्स्ट 5th ऑब्जेक्टिव्ह काय शिकायचं कम्युनिकेशन स्किल्स? टू प्रिपेअर स्टुडंट्स फॉर प्रोफेशनल रिटन कम्युनिकेशन. आता वरती पण कम्युनिकेशन रायटिंग स्किल होतं, तिथं आता प्रोफेशनल रिटन कम्युनिकेशन आहे. तर रायटिंग स्किल्स किंवा प्रोफेशनल रिटन कम्युनिकेशन याच्यामध्ये काय डिफरन्स असणार आहे? तर यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की जस्ट प्रोफेशनल रिटन कम्युनिकेशन येतं त्यामध्ये फॉर्मल कम्युनिकेशन असतं पूर्णपणे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या कॉलेजमध्ये जॉब करत असणार आहात, तर तिथं जे काही डॉक्युमेंटेशन असतं, डॉक्युमेंटेशन मध्ये सपोज तुम्हाला नोटीस तयार करायचे, तुम्हाला मेमो तयार करायचा आहे, तुम्हाला मे बी रिपोर्ट लिहायचा आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लेटर्स लिहायचे. कुठले लेटर्स लिहायचे? मे बी यू आर जस्ट ट्राईंग टू राईट इन्व्हिटेशन लेटर असू शकतं, एन्क्वायरी लेटर, ऍप्लिकेशन लेटर असू शकतं. सो फॉर दॅट यू पीपल हॅव टू प्रिपेअर युअर सेल्फ.
ओके. आणखी परत एकदा कोणीतरी बघा स्क्रीनवरती रेषा ओढतंय रेड कलरच्या पेननी. सो यू पीपल डोंट डू इट. तुम्ही कोणीही तसं करू नका. तुम्हाला कळत नसेल, समजत नसेल, अडचणी असतील तर त्या मात्र कळवा, पण असं काही करू नका. देन लास्ट ऑब्जेक्टिव्ह आपण बघणार आहे की टू प्रिपेअर स्टुडंट फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. आता स्पर्धा परीक्षांची तयारी, बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल स्पर्धा परीक्षा करायचंय, पण फार फार तर आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामची दोनच नावं तुम्ही ऐकली असतील बघा, एमपीएससी आणि युपीएससी. त्याच्या पलीकडे जाऊन देर आर लॉट ऑफ अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ऑल्सो. कॅन एनीबडी ऑफ यू टेल मी व्हॉट अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आर देअर? कोणी सांगू शकतं का? गेट सर. येस, गेट इज देअर. इंजिनिअरिंग स्टुडंट्स हॅज टू बी व्हेरी केअरफुल अबाउट गेट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फायनल इयर मध्ये असाल तर तुम्ही जर गेटची एक्झाम दिली, यू पीपल विल बी जस्ट अलाउड फॉर हायर एज्युकेशन इन IITs अँड अदर इन्स्टिट्यूशन. जर तुम्ही गेट क्वालिफाय असाल तर गेट एक्झाम आहे, SSC आहे, टोफेल आहे, GRE आहे, GMAT आहे. सो देर आर अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वेअर देर इज वन टॉपिक अँड दॅट टॉपिक इज व्हर्बल ॲबिलिटी. अशा स्पर्धा परीक्षांमध्ये या व्हर्बल ॲबिलिटीवरती प्रश्न विचारले जातात. मग व्हर्बल ॲबिलिटी म्हणजे काय असतं? सो व्हर्बल ॲबिलिटी इट मीन्स दॅट यू शुड आन्सर द क्वेश्चन्स बेस्ड ऑन द वर्ड्स. त्या शब्दांमध्ये सिनॉनिम्स असू शकतात, अँटोनिम्स असू शकतात, मे बी प्रिफिक्स सफिक्स असू शकतं, मे बी ग्रामर पण असू शकतं. सो बेस्ड ऑन दॅट वी आर गोइंग टू प्रिपेअर आवर सेल्फ फॉर सच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. Okay, so these were the objectives why we people are going to study communication skills. Is it clear? Yes, SET exam is there. प्रज्ञा, हे कळालं का? ह्याच्यात कुणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. इज इट क्लिअर? Yes, sir. Okay, fine, good. At least Yes, sir. somebody of you have to. Yes, fine. सो तुम्ही अधूनमधून असा रिस्पॉन्स द्यायचा आहे, रिप्लाय द्यायचा आहे. नाहीतर मग काय होऊ शकतं की मी फक्त एका बाजूने बोलतोय आणि तुम्हाला ते कडून कळतंय नाही कळतंय हे मला नाही कळणार. तर ज्यावेळेस मी एखादा प्रश्न विचारतो तर त्यावेळेस तुम्ही अनम्यूट करून बोलायचं किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरी चालतंय. आय कॅन अंडरस्टँड इट. ओके, सो नाव लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. जसं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह होते तसं ऑब्जेक्टिव्ह सारखे आता आउटकम होतं. आता ऑब्जेक्टिव्ह आणि आउटकम मध्ये काय डिफरन्स असणार आहे? ऑब्जेक्टिव्ह बिफोर यू लर्न, जस्ट कम्युनिकेशन शिकण्याच्या अगोदर आपल्या समोर हे ऑब्जेक्टिव्ह असतील, आणि आउटकम हे शिकल्यानंतर मग काय काय होणार आहे. तर जे ऑब्जेक्टिव्ह होते तेच आउटकम मध्ये असणार आहे बघा. जर तुम्ही कम्युनिकेशन स्किल्स शिकला देन यू आर एबल टू फ्रेम ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस. तुम्हाला व्याकरणदृष्ट्या व्यवस्थित वाक्य तयार करता येऊ शकतं. कशासाठी? फॉर डे टू डे कम्युनिकेशन. तुमचं दैनंदिन कम्युनिकेशन आहे ते दैनंदिन कम्युनिकेशन तुम्हाला इंग्लिश मध्येच करायचं. इथून पुढे लक्षात ठेवा की हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, सॉरी, एक्सक्यूज मी, थँक्यू, वेअर आर यू, व्हॉट आर यू डुईंग, अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत की जे आपल्याला माहिती आहेत, जे आपण ऐकतो आणि त्यांचा आपल्याला सर्व गोष्टी ज्या सिंपल वाटतात इंग्लिश मधल्या त्या सर्व वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, तरच आपण काय करू शकतो? वी कॅन यूज इंग्लिश इन आवर डे टू डे कम्युनिकेशन. नाहीतर मी मगाशी जसं सांगितलं की वी आर लर्निंग इंग्लिश फॉर 12 years, minimum 12 years, and still we are not able to get confidence that yes, I can speak English, I can deal with anyone, I can handle any situation if it is in English. But many students, they are from rural background and feel that my English is not good. Actually तसं नाहीये. You know so many words, you know a lot of things, but कुठेतरी आपली त्याची प्रॅक्टिस नाहीये, and that's why we feel असं आपल्याला वाटत राहतं. तर असं नाहीये. You have to prepare it, you have to take efforts. Then next, use numerous appropriate words and sentences in written communication. पुढचा आउटकम असेल की आपण वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरणार असतो, and then we people are going to just prepare ourselves. Then next, we people will demonstrate effective oral communication skills in various situations. So now I will explain what various situations will be there. So in various situation, as I told you, तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचंय, तुम्हाला ग्रुप डिस्कशन मध्ये सहभागी व्हायचंय, तुम्हाला स्पीच द्यायची, तुम्हाला
वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी कम्युनिकेशन करायचं असतं, ज्यावेळेस प्रोफेशनल सिच्युएशन मध्ये आपण असतो, दॅट टाइम यू हॅव टू कम्युनिकेट विथ युअर कलिग्स, you have to communicate with your boss, you have to communicate with your juniors also. So in such situations, how you are going to make it effective? Many people speak, but it is not effective, but we have to learn how we can make it effective. चांगलं परिणामकारक संभाषण आपल्याला कसं साधायचं ते आपल्याला याच्यातून शिकायचं, आपण शिकल्यानंतर मिळू शकतं. Then next, read, comprehend and answer the questions based on a passage. So now when you people will be just working with organizations, तिथं तुम्हाला वेगवेगळे रिपोर्ट्स असतात, ईमेल्स येतात किंवा वेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला मिळत असते. सो दॅट यू नीड